झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी सध्या चांगलेच अडचणीत सापडलेत। या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फ्री शिप जाहीर झाली होती, पण त्याचा निधीच मिळालेला नाही। फी भरा किंवा प्रवेश रद्द करू अशी तंबी आता कॉलेजने दिली आहे। इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे हे पुण्याच्या वाडिया कॉलेजचे विद्यार्थी थकीत शुल्काविषयी कॉलेजने घेतलेली भूमिका आणि प्रशासनाच्या अजब कारभारामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलन करावं लागतंय। राज्य शासनाच्या निर्णयानुसार इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली होती, मात्र प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे गेल्या 2 वर्षात हे शुल्क कॉलेजपर्यंत पोहोचलेलंच नाही। त्यामुळे तिसऱ्या वर्षात प्रवेश घ्यायचा असेल तर तब्बल 2 वर्षांची थकीत फी भरण्याची सक्ती आता कॉलेज करतंय। त्यामुळे लाखो रुपये आणायचे कुठून असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे। फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला माझं ॲडमिशन झालं। मला रेग्युलर फी घेतली जी गव्हर्नमेंट सरकारनं मला भरायला सांगितलेली आहे। खरं आता जेव्हा मी थर्ड इयरमध्ये प्रवेश घेतोय तेव्हा मला असं सांगितलं जाते की तुझी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची फी गव्हर्नमेंटकडनं आम्हाला आलेली नाही। गेल्या 2 वर्षापासून ती अमाऊंट आलेली नाही, म्हणून आता ती 1.5 लाख जी अमाऊंट आहे ती कॉलेज आता माझ्याकडनं घेत मागते। आता माझी फायनान्शियल कंडिशन अशी नाही आहे की मी ते 1.5 लाख आता भरू शकते। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे तक्रार केली होती। त्यावेळी विद्यार्थ्यांनीच आवश्यक कागदपत्र सादर केली नसतील असं उत्तर आयुक्तांनी दिलं। तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे फॉर्म्स लेट सबमिशनमुळे एखाद्या वेळेला असू शकते, परंतु 99% काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। 1-2 केसेस तुरळक राहू शकतात। काही दिवसांपूर्वी झी मीडियानं हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळी फ्री शिपसाठी निधीच नसल्याचं समाज कल्याण मंत्र्यांनीच सांगितलं होतं। 17 लाख विद्यार्थी ऑनलाईन नॅशनल बँकमध्ये अकाउंट उघडले आणि त्यांना आपण ही स्कॉलरशिप दिली आहे। फक्त आपण जे म्हणतात ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मिळाली नाही, त्याचं कारण असं आहे की ओबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपलं बॅकलॉग शिल्लक आहे। बॅकलॉग म्हणण्याच्या ऐवजी मागच्या वर्षीचे 800 कोटी रुपये आपले देणं आहे। वाडिया कॉलेजची सुमारे 2,79 लाख शुल्काची थकबाकी समाज कल्याण विभागाकडे आहे, पण समाज कल्याणकडेच निधी नसेल तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार कसा? त्यामुळे फ्री शिपच्या योजना फक्त नावालाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।